मला एवढंच कळतंय हे बिहारकडे चाललं राज्य, म्हणून मंत्रिपद हुकलं असं वाटतं. नाही 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 तर नाही, मला मंत्रिपद महत्वाचं नाही माझ्यासाठी. माझी कामं करणे, मला लोकांनी निवडून दिलेलं आहे, माझ्या मतदारसंघातली काम. मंत्रिपद मला महत्वाचं नाही आहे. दुःख एवढं आहे की आम्ही महाराष्ट्र चाललाय कुठे. तुम्हाला विभागीय नेतृत्व दिली जायची, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, आणि तिथून लोकांच्या कामासाठी उपयुक्त अशी माणसं त्यांच्या हातात सत्ता देत महाराष्ट्र आम्ही इतका पुढे नेला होता. आपण कुठेतरी रिव्हर्स चाललोय, आपण कुठेतरी बिहारच्या बाजूने चाललोय. असं का वाटतं की बिहार होतं आपला महाराष्ट्र बिहार होतं का वाटतं तुम्हाला? तुम्ही आता ते तुम्ही पत्रकार तुम्हाला नाही हिंदुत्व अजिबात नाही. हिंदुत्व जातीयवादीपणा जो चाललाय तो धोकादायक आहे. शेवटपर्यंत नाव होतं, अगदी शेवटपर्यंत नाव होतं, पण ऐन वेळेला मला माझं नाव कट झाल्याबद्दल अजिबात दुःख नाही, परंतु ज्या पद्धतीने ते घडत जाते, म्हणजे विश्वासात घेऊन लोकांना काम करायला पाहिजे, ते न झाल्यामुळे नाराजी 100%. 2.5 वर्षानंतर मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही. पुढची भूमिका काय असेल? मला दिलं तरी मी घेणार नाही, गरज नाही. मला माझ्या मतदारसंघातली कामं मुख्यमंत्री वगैरे यांच्याकडून करून घेणे एवढं आहे. मला काय त्या मंत्रिपदावर आलेलं नाही. मंत्रिपदाबद्दल मला राग नाही, वागणुकीबद्दल प्रचंड राग. एकनाथ शिंदेमध्ये राग थेट प्रश्न सर. नाही का असं आहे ना, ते ठीक आहे. आता ते कोणाचं नाव घेण्याची गरज नाही, परंतु एक सौजन्य काहीतरी एक हे असायला हवं. कोणी कार्यकर्ते कोणी गुलाम नाही आहे ना कोणी. म्हणजे साधी तुमची चर्चा पण नाही केली, हे सगळं व्हायचं नाही ते ठीक आहे, आता जाऊ दे, चला. थँक्यू. तर मतदारसंघात परत जाणार असल्याचं शिवतारे यांनी म्हटलेले. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज नाही, मात्र वागणुकीबद्दल नाराज असल्याचं शिवतारे यांनी म्हटलेलं आहे.